प्रश्न क्रमांक पहिला आहे, गांधार शिल्पशैली ही कोणत्या दोन देशांच्या शिल्पशैलीतून निर्माण झालेली आहे? तर गांधार शैली ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 भारत व ग्रीस या दोन देशांच्या शिल्पशैलीतून निर्माण झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो? तर समजा राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती पाहत असतात त्यांचे काम, व दोन्ही पद रिक्त झाल्यास त्यांचे काम हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे काम पाहत असतात. पुढचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारा 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी संमत केला? तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड मेयो यांनी संमत केला. पुढचा प्रश्न आहे, अजीज प्रेमजी हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहे? तर अजीज प्रेमजी हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 विप्रो या कंपनीचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न आहे, वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे? तर एकाच सामन्यात सर्वाधिक वन डे क्रिकेटमध्ये धावा करण्याचा रेकॉर्ड हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 रोहित शर्मा यांच्या नावावर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते? तर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे शहर ओळखले जाते, कारण नाशिकमध्ये द्राक्षांची शेती मोठ्या प्रमाणात होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने अटल सोलार कृषी पंप योजना सुरू केली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र या राज्याने अटल सोलार कृषी पंप योजना ही सुरू केली. पुढचा प्रश्न आहे, गोंधळ घालणे हा महाराष्ट्रातील एक प्रकार आहे. तर गोंधळ घालणे हा महाराष्ट्रातील एक प्रदर्शित करण्याचा कलेचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न आहे, यूएनच्या वार्षिक सभेसाठी अध्यक्ष म्हणून निवडला गेलेली पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे? तर यूएनच्या वार्षिक सभेसाठी अध्यक्ष म्हणून निवडली गेलेली पहिली भारतीय व्यक्ती ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 विजयालक्ष्मी पंडित या आहेत. पुढचा प्रश्न आहे, नाशिक शहर हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर नाशिक शहर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी या नदीच्या काठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटीदरम्यान मराठी भाषा भरभराटीला आली? तर मराठी भाषा ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 यादव राजवंशाच्या दरम्यान भरभराटीला आली. पुढचा प्रश्न आहे, 1867 साली मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर प्रार्थना समाजाचे संस्थापक हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली योजना आहे? तर प्रधानमंत्री आवास योजना ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 2016 या साली सुरू करण्यात आलेली योजना आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांग वेढलेला आहे? तर महाराष्ट्रातील कोकण प्रदेशाच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र तर पूर्वेकडे सह्याद्री पर्वतांनी वेढलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, पचनक्रियेत मदत व्हावी म्हणून पोटात
स्त्रवले जाणारे आम्ल कोणते आहे? तर पचनक्रियेत मदत व्हावी म्हणून पोटामध्ये स्त्रवले जाणारे आम्ल हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl आम्ल हे आहे. तर हे आम्ल जठरमध्ये स्त्रवले जाते. जठरमध्ये एकूण 3 प्रकारचे आम्ल स्त्रवले जाते, ते म्हणजे पेप्सिन, ट्रिप्सिन आणि HCl. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेची सगळ्यात दीर्घकाळ सभापती राहिलेली व्यक्ती कोण आहे? तर लोकसभेची सगळ्यात दीर्घकाळ सभापती राहिलेली व्यक्ती हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 बलराम जाखर हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, हरमनप्रीत कौर हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हरमनप्रीत कौर हा खेळाडू खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 31 मे हा दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात 50वे अभयारण्य कन्हारगाव हे घोषित करण्यात आले असून कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री हे खालीलपैकी राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, तलाठी या पदावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणाचे असते? तर तलाठी या पदावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 मंडल अधिकारी यांचे असते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे अहिल्यादेवी नगर असे नामांतरण करण्याची घोषणा केली? तर खालीलपैकी अहमदनगर या जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर असे करण्याची घोषणा केली आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्यात 4.2 मेगावॅटचा सौर प्रकल्प कार्यान्वित केला आहे? तर तो खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्ह्यात केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर खालीलपैकी मॉरिशस या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, भारताचा नाटो प्लस श्रेणीमध्ये समावेश करण्याची शिफारस कोणत्या देशाच्या समितीने केली? तर ती शिफारस खालीलपैकी अमेरिका या देशाच्या संसद समितीने केली. पुढचा प्रश्न आहे, जर्मनीने आपल्या देशातील कोणत्या देशाच्या दूतावास कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? तर जर्मनीने रशिया देशाचे दूतावास कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. थँक्यू.